नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. आपण चरकांचं सूत्रस्थान बघत आहोत आणि आज आता आपण 11वा अध्याय त्यातला बघणार आहोत. तिसरे क्षणीय अध्याय. एषणा म्हणजे इच्छा. तर 3 इच्छा असा अर्थाचा हा अध्याय, तिसरे क्षणीय अध्याय. इह खलु पुरुषेण अनुपहत सत्व बुद्धी पौरुष पराक्रमेण हिताहितं च अमुष्मिष्य लोके समुष्ण्यश्यता तिसरं एषणा पर्यष्टव्या भवन्ति. की एखाद्या व्यक्तीला पौरुषशक्ती, मन, बुद्धी, पराक्रम ज्यांचं ठीक आहे, ज्यांचं चांगलं आहे, म्हणजे जे नॉर्मल लोक आहेत, थोडक्यात सगळे नॉर्मल लोक आहेत, त्या लोकांना 3 एषणा साधारणतः बघायला मिळतात, 3 इच्छा बघायला मिळतात. त्या कोणत्या? प्राणेषणा, धनेषणा आणि परलोकेषणा. तर या 3 एषणा महत्त्वाच्या आहेत: प्राणेषणा, धनेषणा आणि परलोकेषणा. मग त्यात श्लोक नंबर 4 मध्ये बघा, आसाम तु खलु एषाणां प्राणेषणा तावत पूर्वतरम आपद्येत. पूर्वतर म्हणजे पहिली. ही जी प्राणेषणा आहे तर ती 1 नंबरला आहे. प्राणेषणा ही नंबर 1 आहे, कारण आपण जिवंत असू तरच बाकी सगळ्या गोष्टी असणार आहेत. त्यांनी तसं दिलंय. कस्मात प्राणपरित्यागे ही सर्व त्याग. की प्राणाचा त्याग झाला तर सगळ्याच गोष्टींचा त्याग होणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिली जी आहे ती प्राणेषणा आहे. तस्य अनुपालनम. की त्या प्राणेषणाचं अनुपालन केलं की बाबा आपल्याला प्राण पाहिजेत असं ज्यावेळी आपण इच्छा असते प्राणांची, त्यावेळी स्वस्थस्य स्वस्थानुवृत्ती ही म्हणजे काय होतं की व्यक्तीने आपलं स्वास्थ्य टिकवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि आतुरस्य विकार प्रशमने प्रमाद. की एखाद्या आजार बरा करण्यासाठी माणूस उशीर करत नाही. जर प्राणेषणा चांगली असेल तर आपलं स्वास्थ्य टिकावं यासाठी पण प्रयत्न करतो आणि निरोगी राहण्यासाठी पण, आजार बरा करण्यासाठी पण प्रयत्न करतो. तर ही पहिली आहे प्राणेषणा. त्यानंतर दुसरी जी आहे ती आहे धनेषणा. प्रत्येक गोष्टीसाठी जगायला धन लागतं आणि मग त्या धनेसाठी 2 नंबरची आहे ती धनेषणा आहे. आणि त्या धन कमवण्यासाठी जे योग्य साधनं कोणती आहेत तर ती त्यानुसार त्यांनी वर्णन करून सांगितलेली आहेत. की कृषी, त्यानंतर पाशुपाल्य म्हणजे पशुचं पालन करणे, कृषी म्हणजे शेती करणे, वाणिज्य म्हणजे व्यापार करणे, राजोपसेवा म्हणजे गव्हर्नमेंट सर्व्हिस करणे, तर वगैरे या सगळ्या गोष्टी. आणि जे लोक म्हणतात की हे उचित कर्म आहे, धनेषणा म्हणजे पैसे कमावण्याचं हे उचित कर्म आहे, योग्य काम आहे पैसे कमवण्यासाठी, असं जे लोक समजतात, अशा कामांनीच पैसे कमवायचे असं त्यांनी सांगितलेलं आहे. उगी पैसे कमवायचे म्हणून ड्रगची तस्करी करून किंवा भ्रष्टाचार करून पैसे कमवा असं त्यांनी सांगितलेलं नाही आहे. तर त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलेले आहेत: कृषी, पशुपालन, वाणिज्य, राज्योपसेवा वगैरे वगैरे. आणि तिसरी एषणा जी असते ते परलोक एषणा. म्हणजे मृत्यूनंतर बाबा आपल्याला चांगली गती मिळावी, परलोक मिळावा, तर अशी पण एक तिसरी एषणा. तर ह्या 3 एषणा: प्राणेषणा, धनेषणा आणि परलोकेषणा. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, त्यांनी सांगितलेला आहे श्लोक नंबर 7 मध्ये, प्रत्यक्षम अल्पम अनल्पम अप्रत्यक्षम असती. की प्रत्यक्ष हे अतिशय थोडं आहे, प्रत्यक्ष हे अतिशय थोडं आहे, अप्रत्यक्ष हे अनल्प म्हणजे खूप जास्त आहे. अनअल्प जे अल्प नाही ते, अनल्प म्हणजे काय? जे अल्प नाही ते. तर अप्रत्यक्ष हे खूप जास्त आहे, प्रत्यक्ष मात्र खूप थोडं आहे. आता हे साधी गोष्ट आहे. तुम्ही सध्या जिथे आहात तिथे लेक्चर ऐकत असाल, तुम्हाला प्रत्यक्ष काय काय दिसू शकतो डोळ्यासमोर? तर तुमची रूम, जिथे बसला असाल तिथे ती जागा, आजूबाजूचे लोक, बस तेवढंच. आणि तुम्हाला प्रत्यक्ष दिसू शकत नाही असं काय आहे? तर सगळं बाकीचं उरलेलं ब्रह्मांड, म्हणजे बाजूच्या खोलीपासून, बाजूच्या घरापासून, बाजूच्या कॉलनीपासून ते बाजूच्या ग्रहापर्यंत आणि बाजूच्या आकाशगंगेपर्यंत. म्हणजे थोडक्यात काय, तर प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टी खूप कमी आहेत, अप्रत्यक्ष असणाऱ्याच खूप जास्त आहेत. त्यामुळे हे चरकांचं महत्त्वाचं सूत्र आहे. त्यानंतर मग प्रत्यक्ष ज्ञान होण्यामध्ये पण काही अडथळे असतात. तर ते अडथळे कोणते ते हे श्लोक नंबर 8 मध्ये सांगितलेले आहे. की बाबा प्रत्यक्ष असून देखील ज्ञानग्रहण का होत नाही? तर त्याच्यात रूपाणाम अतिसन्निकर्ष, खूप जवळ असलं, म्हणजे आता तुम्ही एखादं पुस्तक वाचताय आणि ते पुस्तक अगदी डोळ्याला खेटून धरलं तुम्ही, अगदी डोळ्याच्या जवळ, तर तुम्हाला दिसणार नाही. अतिसन्निकर्षाने दिसत नाही, अतिविप्रकर्षाने पण दिसणार नाही. तसं खूप दूर
काही ठेवला असेल, एखादा मोहरीचा दाणा, तर तो तिथे असतो, तुम्ही पण तिथे असता, पण तो दिसणार नाही. आवरणात कशाचं तरी आवरण असेल तुम्हाला, तर ती वस्तू तिथे असणार, पण समोर पडदा असेल तर ती मागे आहे वस्तू, पण तुम्हाला दिसेल का? खुर्ची आहे पडद्याच्या मागे, तर तुम्हाला माहिती आहे तिथे खुर्ची आहे, पण ती तुम्हाला दिसणार नाही, कारण आवरण. करण दौर्बल्य, तर करण म्हणजे काय आहे? करण म्हणजे इंद्रिय. करण दौर्बल्य, तर करण म्हणजे इंद्रिय. तर हे नीट लक्षात ठेवा. करण म्हणजे इंद्रिय आहेत. करण म्हणजे इंद्रिय. करण म्हणजे इंद्रिय. तर त्यांचं दौर्बल्य, इंद्रियांचं दौर्बल्य म्हणजे एखाद्याला चष्मा आहे किंवा ऐकण्याची क्षमता कमी झालेली आहे, तर मग एखाद्याने बोलला तरी त्याला ऐकू येईल का? नाही ऐकू येणार. ते प्रत्यक्ष आहे, पण त्याला ते ज्ञानग्रहण होणार नाही. मनो अनवस्थान, मन जागेवर नसणं. मन जागेवर नसतं. मनो अनवस्थान, की बऱ्याचदा आपण आपल्याच विचारात कुठेतरी जात असतो आणि समोरून एखादा व्यक्ती जातो आणि तो आपल्याला हातही करतो, पण आपलं लक्षच नसतं, आणि नंतर तो आपल्याला म्हणतो, काय यार, तुझ्या समोरून गेलो मी, तुला हात केला, आवाज पण दिला, तर तू बघितलंही नाही माझ्याकडे, वगैरे वगैरे. तर ते काय आहे? ते मनो अनवस्थान आहे. त्यानंतर काय आहे? समान अभिहारात म्हणजे सगळे समान असल्यामुळे पण ओळखू आपल्याला येत नाही, प्रत्यक्ष असून देखील. जसं एक गव्हाचा दाणा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने दाखवला सगळ्या बाजूनी, आणि नेऊन तो पोत्यामध्ये टाकला. परत गव्हाचा दाणा तुम्ही पाहिला आणि मग नेऊन पोत्यात टाकला, आणि थोड्या वेळाने परत तो दाणा ओळखून दाखवा म्हटलं तर ओळखू येईल का? नाही, कारण सगळे दाणे सारखेच दिसतात. तर मग समान अभिहार, तर हे समोर असतो तो दाणा, पण आपण ओळखू शकत नाही, कारण सगळे सारखेच दिसतात, त्याला म्हणायचं समान अभिहार. आणि नंतरचं कारण जे आहे ते अभिभव म्हणजे मोठ्या गोष्टींनी छोट्या गोष्टीचं प्रभाव कमी होणे, त्याला अभिभव म्हणायचं. जसं आता दिवसा तारे का दिसत नाहीत? आपण हे बघतो, म्हणजे 4वी-5वीमध्ये असतं, शिकलेलो असतो आपण, की दिवसा तारे का दिसत नाही? तर सूर्याचा प्रखर किरण असल्यामुळे आणि प्रकाश असल्यामुळे तारे हे कमी प्रकाशित असल्यामुळे दिवसा ते दिसत नाहीत. वास्तविक ते नसतात का? तर नसतात, नाही, असतात ते. मग आहेत तर आता का दिसत नाही? तर त्यांचा अभिभव झालेला आहे. मोठा DJ चालला आहे, गणपतीची मिरवणूक घरासमोरून, आणि घरात मोबाईलची रिंग वाजती आहे 5-7 वेळा. तुम्हाला ऐकू येते का? नाही ऐकू येत. मग रिंग वाजली की नाही वाजली. मग तुम्ही तिथे होतात की नाही? होतात. पण काय झालं? मोठ्या आवाजामुळे छोट्या आवाजाचा अभिभव झाला. तर प्रत्यक्ष ज्ञानबाधेमध्ये एक कारण आहे. याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे की अभिभव म्हणजे काय? तर एखाद्या मोठ्या गोष्टीमुळे छोट्या गोष्टीचा अभिभव म्हणजे दबून जाणे, त्याला अभिभव म्हणतात. आणि मी नेहमी उदाहरण सांगत असतो, या अभिभव जे आहे तर याचा वापर कोण करतात? तर चोर मंडळी, पाकिटमार मंडळी या अभिभवचा वापर करतात. जसं की बसमध्ये जाताना, गर्दीच्या ठिकाणी पाठीला वगैरे जोरात मोठा धक्का देतात ते, आणि त्या जोरदार धक्का दिला की त्या मोठ्या धक्क्याच्या मध्येच हळूच पाकिट काढून घेतात. म्हणजे त्या मोठ्या धक्क्यामुळे छोटा धक्का किंवा ती छोटी हालचाल पाकिट काढण्याची आपल्याला जाणवत नाही. आपलं सगळं लक्ष कुठे जातं? सगळं लक्ष त्या मोठ्या धक्क्याकडे, पाठीला काय धक्का लागला कोणाचा त्याच्याकडे जातं, आणि तेवढ्या वेळात ते पाकिट ओढून घेतात. आणि अतिसूक्ष्मात, एखादी गोष्ट खूपच सूक्ष्म आहे, जसं की काही बॅक्टेरिया असतात, व्हायरसेस असतात, मायक्रोस्कोप खाली दिसतात, पण साध्या डोळ्यांनी ते दिसत नाही. तर या सगळ्या गोष्टींनी प्रत्यक्ष ज्ञानग्रहणातले हे अडथळे, तर हे 8 गोष्टी सांगितलेल्या आहेत. तसं श्लोकामध्ये याची संख्या सांगितलेली नाही आहे, पण ह्या 8 गोष्टी आहेत. त्यानंतर द्विविधमेव खलु सत्यासत्य तस्य चतुर्विधा परीक्षा. सत आणि असत असे सगळ्या जे सृष्टी आहे तर हे 2 याच्यामध्ये विभक्त होते, सत आणि असत. आणि या सत आणि असत या दोन्ही गोष्टींची परीक्षा आपल्याला 4 प्रकाराने करता येते. तर चतुर्विधा परीक्षा, सत और असत की परीक्षा के कितने उपाय चरकने कहे है. बघा किती साधा सोपा सरळ प्रश्न आहे, पण असा जर विचारला आपल्याला, सत और असत के परीक्षा के लिए कितने सत और असत की कितनी प्रकार की परीक्षाएं चरकने कही है. सत और असत की कितने प्रकार की परीक्षाएं चरकने कही है. तस्य चतुर्विधा परीक्षा. कोणकोणती आहेत मग त्या? नंबर 1 आप्तोपदेश आहे, नंबर 2 प्रत्यक्ष आहे, नंबर 3 अनुमान आहे, आणि नंबर 4 युक्ती आहे. तर हे
4 प्रकारचे प्रमाण समजले जातो आपण, आप्तोपदेश, प्रत्यक्ष, अनुमान आणि युक्ती. मग आता या प्रत्येकाचं तर चरकांनी सगळ्यात पहिलं प्रमाण आप्तोपदेश मानलेलं आहे. इथे हा एक प्रश्न येतो की हे सगळे प्रमाणं आहेत आणि पहिलं प्रमाण कोणतं सांगितलं आहे तर आप्तोपदेश हे सगळ्यात पहिलं प्रथम प्रमाण सांगितलेलं आहे. बाकी सगळ्या आचार्यांनी मोस्टली प्रत्यक्ष हे प्रमाण पहिले सांगितलेले आहे, बाकी सगळ्यांनी प्रत्यक्ष प्रमाणे आधी सांगितलेले, पण चरकांनी मात्र आप्तोपदेशाला प्रथम स्थान दिलेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे युक्ती प्रमाण हे चरकांचं वैशिष्ट्य आहे. युक्ती ही इतर कोणीच सांगितलेलं नाही आहे. युक्ती प्रमाण ओनली चरक अँड चरक, चरकांनीच सांगितलेलं आहे, इतर कुणीही सांगितलेलं नाही आहे. आप्तोपदेश पण तसं चरकांनी सांगितलेलं आहे, पण आप्तोपदेश, आगम, ऐतिह्य हे एकमेकांचे पर्याय समजले जातात. त्याच्यामुळे या MCQ मध्ये 2-3 महत्त्वाचे या ओळीमध्ये लपलेले आहेत. खरं तर द्विविधमेव खलु सर्व, रिकामी जागा सच्चा सच्च हा एक MCQ येतो. त्याची परीक्षा किती? चतुर्विध परीक्षा, 4 परीक्षा. मग त्या कोणत्या? तर हे 4 प्रमाण. हा तिसरा प्रश्न. चौथा प्रश्न, प्रथम प्रमाण कोणतं? प्रथम प्रमाण आप्तोपदेश. चरकांचं वैशिष्ट्य कोणतं? तर चरकांचं वैशिष्ट्य युक्ती प्रमाण. तर असे हे 5-6 प्रश्न या ओळीतून निर्माण होतात, त्याच्यामुळे ही ओळ खूप महत्त्वाची आहे. मग आप्तोपदेशामध्ये आप्त कुणाला म्हणायचं? आप्तांचा उपदेश म्हणजे आप्तोपदेश. आता हे आप्त कोण आहेत? तर रजस्तमोभ्याम निर्मुक्ता तपो ज्ञानबलेन ये येषाम त्रिकालम अमलम ज्ञानम अव्याहतम सदा आप्ता शिष्टा विबुद्धास्ते तेषां वाक्यम असंशयम सत्यम वक्षन्ति ते कस्मात् असत्यम निरजस्तमाहा. तर अशी आप्तांची व्याख्या केलेली आहे. कशी आहेत आप्त? तर रजस्तमोभ्याम निर्मुक्ता, रजतम या दोन्हींपासून मुक्त आहेत ते. तपो ज्ञान बलेन, कशाच्या आधाराने? तप आणि ज्ञानाच्या आधारे, तप आणि ज्ञान याच्या बळाच्या जोरावर. आणि मग त्यांचं ज्ञान कसं असतं? त्रिकालम, त्यांना तिन्ही काळाचं, भूत भविष्य वर्तमान. अमलम, अमलम म्हणजे स्वच्छ, असं नाही किंवा अंदाजे पंचे काहीतरी आहे. अमलम. ज्ञानम अव्याहतम, कधीतरीच कनेक्शन लागतंय, नेटवर्क जातंय मधून, असं नाही, अव्याहत ज्ञान आहे त्यांना, भूत भविष्य आणि वर्तमान काळाचं. आणि त्यांचे पर्याय सांगितलेले आहेत. त्यांचे पर्याय आहेत आप्ता, शिष्ट आणि विबुद्ध, हे 2 त्याचे पर्याय आहेत. आणि जसं मी आधीच सांगितलेलं आहे तुम्हाला, एक पाठांतराच्या वहीमध्ये किंवा कंपॅरिझनच्या वहीमध्ये एक पान असं असावं ज्याच्यावर सगळे पर्याय लिहिलेले असतील. तर त्याच्यामध्ये हे आप्ताचे पर्याय शिष्ट आणि विबुद्ध असे 2 तिथे ॲड करणं गरजेचं आहे. आणि सत्यम वक्षन्ति ते कस्मात् निरजस्तमा, की ते काय आहे? त्यांचे वाक्यम असंशयम, त्यांच्या वाक्यावर संशय घ्यायचं काही कारणच नाही आहे. आणि ते रजतमापासून मुक्त असल्यामुळे ते सत्यच बोलतात, त्यांना काही मोहात अडकलेले नाहीच आहेत ते. तर त्यामुळे त्यांची जी याच्यावरची झापड असते मनावरची, तर ती निघालेली असते. तर असं आपल्याला वाटू शकतं आज कोण असतं का जगामध्ये, किंवा असं कधी होतं का? तर हे असं होतं, असे असतात ते, असे सत्पुरुष लाभायला म्हणजे भाग्य लागतं आपल्याला. पण असे लोक आहेत की ज्यांना त्रिकालम अमलम ज्ञानम अव्याहतम सदा. आता थोडक्यात त्याचं उदाहरण सांगायचं ना, तर सगळ्या प्राण्यांना रात्री स्वच्छ स्पष्ट दिसतं, फक्त आपल्याला दिसत नाही. रात्रीच्या वेळी गडद अंधारा असेल एकदम, अमावस्याची रात्र, आणि कुठूनच काहीच प्रकाश नाही आहे, चांदणं पण नाही आहे, आभाळ आलेलं आहे, तर आपल्याला काहीतरी दिसेल का? समोरचं काही नाही. आणि त्या अंधारामध्ये सगळ्या प्राण्यांना व्यवस्थित दिसतं रात्रीच्या वेळी, बरोबर ते त्यांचा रस्ता काढत जात असतात. मग आपल्याला एखाद्या वेळी म्हणजे प्रश्न पडला की यार प्राण्यांना कसं काय दिसेल? तर आपण एखाद्या गाईला विचारलं किंवा बैलाला विचारलं, अरे बैला तुला रात्री कसं काय दिसतं? तर तो आपल्याला काय उत्तर दिलो? तो काय म्हणेल? तुला नाही दिसत. तो काय म्हणेल? तुला नाही दिसत का? म्हणजे काय की त्याच्यासाठी ते खूप नॉर्मल गोष्ट आहे. त्याला याचं आश्चर्य वाटेल की याला कसं काय दिसत नाही रात्री. म्हणजे रात्री त्याला दिसणं हे त्याच्यासाठी अगदी नॉर्मल आहे, आपल्याला ज्याचं आश्चर्य वाटतं. तर असेच ते आप्ता असतात की ज्यांना रजतमापासून मुक्त असतात आणि त्याच्यामुळे त्यांना तिन्ही काळाचं सहजच ज्ञान होतं. आणि आपण त्यांना विचारू की तुम्हाला हे कसं काय समजतं? तर ते अशाच निरागसपणे विचारतील, अच्छा तुम्हाला नाही समजत हे असं? तर याच्यात काय म्हणजे मला काही कळत नाही. म्हणजे असं ते तेवढं नॉर्मल असतं त्यांच्यासाठी, कारण ते रज आणि तमापासून मुक्त झालेले असतात. येस, तर याच्यामध्ये MCQच्या दृष्टीने शिष्ट आणि विबुद्ध हे 2 त्याच्यातले महत्त्वाचे MCQ आहे. आणि त्रिकाल अमल ज्ञान त्याच्यानी होतं.
त्यानंतर आत्म इंद्रिय मनोअर्थानां सन्निकर्षात प्रवर्तते व्यक्ता तदात्वे या बुद्धी प्रत्यक्षम सा निरुच्यते. आत्मा, इंद्रिय, मन आणि अर्थ या 4 गोष्टी प्रत्यक्ष ज्ञानासाठी आवश्यक आहेत. की काय काय पाहिजे तिथे? आत्मा पाहिजे, इंद्रिय पाहिजे, मन पाहिजे आणि अर्थ पाहिजे. म्हणजे थोडक्यात की हा पेन आहे हे कळण्यासाठी तिथे अर्थ म्हणजे पेन पाहिजे. नंबर 2 मन पाहिजे जागेवर. नंबर 3 इंद्रिय स्वच्छ चांगले पाहिजे, नॉर्मल पाहिजे, डोळा पाहिजे आणि आत्मा पाहिजे म्हणजे माणूस जिवंत पाहिजे. मेलेल्या माणसाच्या डोळ्यासमोर किती पेन दाखवलं तर त्याला कळेल का? नाही. तर आत्मा पाहिजे. डोळे नसलेल्याला पण पेन दिसणार नाही. मन जागेवर नसेल तरी पेन कळणार नाही, पण पेनही तिथे पाहिजेच. या 4 गोष्टींच्या सन्निकर्षाने जे ज्ञान होतं आणि तदात्वे म्हणजे त्याच वेळी जे ज्ञान होतं. कारण आता पाहिलं आपण पेन आणि अर्ध्या तासाने कळले हा पेन आहे असं होत नाही. तर तदात्वे म्हणजे त्याच वेळी जे कळतं त्याला प्रत्यक्ष असं म्हटलं जातं. ही प्रत्यक्षाची व्याख्या आहे. त्यानंतर मग अनुमान प्रत्यक्षपूर्वकम त्रिविधम त्रिकालमचे अनुमयते. की अनुमान कशाच्या आधारे केलं जातं? प्रत्यक्षाच्या आधारे केलं जातं आणि त्रिकालम 3 काळाचं अनुमान केलं जातं. मग आता त्याची उदाहरणं पण त्यांनी दिलेली आहेत. की वन्निर्निगूढो धूमेन हे वर्तमानकालीन अनुमान आहे. की एखाद्या डोंगरावर जर धूर असेल तर तिथे अग्नी आहे. तर हे वर्तमानकालीन अनुमान आहे. म्हणजे आत्ता त्याला कळतंय की आता धूर येतो म्हणजे आत्ता अग्नी, आता धूर आहे म्हणजे 8 दिवसापूर्वी तिथे आग लागली असेल बाबा, असं नाही आहे. दुसरा हे वर्तमानकालीन अनुभवाचं उदाहरण झालं. दुसरा आहे मैथुनम गर्भदर्शनात. की एखादीला गर्भधारणा स्त्रीला झालेली आहे म्हणजे मैथुन घडलेलं आहे. तर हे भूतकालीन अनुमान झालं. की गर्भदर्शनावरून मैथुनाचं अनुमान लावणं हे भूतकालीन म्हणजे भूतकाळातलं अनुमान लावलं आपण. की गर्भवतीला पाहून मैथुनाची अनुमान लावणं हे भूतकालीन अनुमान झालं. आणि तिसरं जे अनुमान आहे ते आहे एवं व्यवस्यन्त्य अतितम बीजात फलम अनागतम. की फळ आलेलं नसताना देखील आपण ज्यावेळी आंब्याची कोय पेरतो आणि आपल्या एखादा पुतणा वगैरे किंवा भाचा असेल तर त्याला आपण म्हणतो आता हे झाड येईल आणि या झाडाला पुढे मोठं झालं की आंबे येतील असं म्हणतो का आपण? आता झाड तर लावतोय आपण हे आंब्याची कोय, पण याला काय येईल काय माहिती. आता आंबे येतात का पेरू येतात की जांभळं येतात असं आपण म्हणत नाही. आपण काय म्हणतो? आपण म्हणतो याला छान आंबे येतील. कशावरून म्हणतो? हे प्रत्यक्षाच्या आधारे आपण लावलेला अनुमान आहे. आपल्याला दिसलं का प्रत्यक्ष आंबे आलेले नाही, पण तरी आपण भविष्यकाळातलं पण अनुमान लावतो. तर अशा 3 काळातलं अनुमान आपल्याला करता येतं. आणि दृष्ट्वा बीजात फलम जाती एमेव सदृश. की ते समान जाती असल्यामुळे आपल्याला माहिती आहे जांभूळ लावलं तर जांभळाचेच फळं येतील आणि पेरू लावलं तर पेरूचेच फळं येणार आहे. त्यानंतर मग युक्ती आहे. मग युक्तीचे उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. की जलकर्षण बीज ऋतू संयोगात सत्य संभव. तर हे पहिलं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. की युक्ती म्हणजे काय सांगतं तर बुद्धी पश्यती या भावान बहुकारणे योगजान युक्तिस्त्रिकाला स्नाज्ञेया त्रिवर्ग साध्यते यया. तर अशी युक्तीची व्याख्या या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. त्याच्या आधी त्यांनी काही उदाहरणं दिलेली आहेत. जसे जलकर्षण बीज ऋतू संयोगात सस्य संभव युक्ती षड धातू संयोगात गर्भाणाम संभवस्तथा. की त्याचं पहिलं उदाहरण काय आहे? जलकर्षण बीज ऋतू संयोगात सस्य संभव. म्हणजे पीक चांगलं येण्यासाठी काय काय आवश्यकता असते? पीक चांगलं येण्यासाठी पाणी पाहिजे, त्याच्यानंतर बीज चांगलं पाहिजे, ऋतू चांगलं पाहिजे आणि कर्षण म्हणजे जमीन चांगली पाहिजे. तर या 4 गोष्टींनी पीक चांगलं येतं. त्याला हे युक्तीप्रमाण म्हणजे एका गोष्टींनी नाही येत, अनेक गोष्टींच्या एकत्रीकरणातून एखादी गोष्ट घडते. जसं षड धातूच्या संयोगातून गर्भधारणा होते. की पंच महाभूत आणि आत्मा हे सगळं एकत्र येतं तेव्हा कुठे गर्भधारणा होते. त्यानंतर मथ्य मंथन मंथान संयोगात अग्निसंभव. हे म्हणजे अग्नी कसा निर्माण होतो तर ते तुम्ही मॅन वर्सेस वाईल्ड जर बघत असाल तर त्याच्यामध्ये बेअर ग्रिल्स आहे बघा. त्या बेअर ग्रिल्सनी ला दाखवतात ते जंगलामध्ये कसं आग लावतो तो. तर जंगलामध्ये आग लावण्याची काय पद्धत आहे त्याची? तर एक लाकूड घ्यायचं, त्याच्यात एक खाच करायची, त्याच्यात दुसरं छोटं लाकूड टाकून त्याला जोरात दोरीने हलवायचं, असं घासायचं आणि ते घासताना हळूहळू फ्रिक्शननी ती आग तयार होते. तर त्याला म्हणायचं मथ्य मंथन मंथान. या संयोगाने अग्नी. आणि चौथं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे चतुष्पाद संपद्यात व्याधी निर्भरण. की चतुष्पाद चिकित्सेचे 4ही पाद चांगले असतील, तुमचा भेषज, उपस्थाता, द्रव्य आणि
रोगी, तर हे चारही जर प्रॉपर असतील, नॉर्मल असतील, तर व्याधी बरा होतो, तर व्याधी बरा होतो. तर ही सगळी युक्तीची उदाहरणं आहेत. म्हणजे मग त्याची नंतर खाली व्याख्या दिलेली आहे. बुद्धी पश्यती या भावान बहुकारण योगजान युक्तिस्त्रिकाला साधनेया त्रिवर्ग साध्यते यया. बुद्धी पश्यती या भावान बहुकारण योगजान, की अनेक कारणांच्या एकत्रीकरणातून, अनेक कारणांच्या एकत्रीकरण हा चिकित्सेसाठी खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण आपण अनेक गोष्टींचा विचार करून चिकित्सा देत असतो. म्हणजे आपल्याकडे सांगितलेलं आहे दुष्यम देशम वयम कालम अनलम प्रकृतीम वया वगैरे वगैरे. तर दुष्यम देशम बलम कालम अनलम प्रकृतीम वया, ह्या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही चिकित्सा द्या. तर अनेक गोष्टींच्या एकत्रीकरणातून आपण एखाद्या निर्णयाप्रती येत असतो. आणि या युक्तीने युक्तिस्त्रिकाला साधनेया त्रिवर्ग साध्यते यया. 3 वर्ग म्हणजे धर्मार्थ काम यांनी साधले जातात. आणि हे त्रिकाला, तिन्ही काळांचं यांनी ज्ञान होतं. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, हे चारही प्रमाण संपले. तर आता या युक्तीमध्ये तिन्ही काळांचं ज्ञान सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तुमच्या अनुमानामध्ये सुद्धा त्रिकालांचं ज्ञान सांगितलेलं आहे. अनुमानामध्ये सुद्धा तिन्ही काळांचं ज्ञान सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपताना सुद्धा त्रिकालम अमलम ज्ञानम, म्हणजे हे 3 प्रमाण जे आहेत प्रत्यक्ष सोडून, प्रत्यक्षामध्ये मात्र तिन्ही काळांचं ज्ञान नाही आहे. तर आप्तोपदेश असेल, प्रत्यक्षामध्ये तिन्ही काळांचं ज्ञान होतं असं नाही सांगितलेलं. प्रत्यक्षाला फक्त वर्तमान काळाचंच ज्ञान होतं. पण मग आप्तोपदेश असेल, त्याच्यानंतर तुमचं अनुमान असेल आणि युक्तिप्रमाण असेल, या तिन्हीमध्ये तिन्ही काळांचं ज्ञान होतं. तर त्याच्यामुळे हा एक प्रश्न एक वेळ आला होता की तिन्ही काळांचं ज्ञान होत नाही असं कोणतं प्रमाण आहे, तर ते प्रत्यक्ष प्रमाण आहे. त्यानंतर मग या चारही प्रमाणाद्वारे आप्तोपदेश, प्रत्यक्ष, अनुमान आणि युक्ती या चारही प्रमाणाद्वारे पुनर्जन्माची सिद्धी केलेली आहे चरकांनी, की पुनर्जन्म असतो की नसतो बाबा अशी आशंका ज्याला वाटते, तर अशा आचार्यांसाठी त्यांनी की पुनर्जन्म हे या चारही प्रमाणाने सिद्ध करून दाखवलेलं आहे. 3-4 पानं आहेत ते, पण त्याच्यावर MCQ काही येत नाही. तुम्ही इंटरेस्ट म्हणून वाचा की बाबा पुनर्जन्म असतो की नसतो असं जर तुम्हाला वाटत असेल तर इथे तुम्हाला त्याचं उत्तर सापडून जाईल. त्यानंतर मग जशा 3 ऐषणा आहेत तशा 3-3 प्रकारचे अजून काय काय विषय आहेत, तर 3 उपस्तंभ आहेत. उपस्तंभ म्हणजे काय म्हणता येईल आपण त्याला, जसं एक हे असतो, स्टूल असतो बघा, तर त्या स्टूलला जसे 3 पाय असतात, तर उपस्तंभ म्हणजे खांब, 3 खांब आपण त्याला म्हणू शकतो. तर आहार, स्वप्न, ब्रह्मचर्य. स्वप्न म्हणजेच निद्रा. तर आहार, निद्रा, ब्रह्मचर्य किंवा आहार, स्वप्न, ब्रह्मचर्य हे 3 उपस्तंभ आहेत आयुष्याचे. म्हणजे आयुष्याला जगण्यासाठी 3 गोष्टी लागणार, की आहार लागणार, निद्रा लागणार आणि ब्रह्मचर्य. पण यालाच वाग्भटांनी ब्रह्मचर्याऐवजी अब्रह्मचर्य म्हटलेलं आहे. इथे हा एक महत्त्वाचा MCQ आहे की वाग्भटांनी अष्टांग हृदयामध्ये आहार, निद्रा, अब्रह्मचर्य, शब्द वापरला आहे त्यांनी. याचा रेफरन्स पाहायचा असेल तुम्हाला तर अष्टांग हृदय सूत्रस्थान 7/52, 7/52 मध्ये तुम्हाला सापडून जाईल की अब्रह्मचर्य असं वाग्भटांनी त्याला म्हटलेलं आहे. तर हे 3 उपस्तंभ आहेत. त्यानंतर पुढच्या 3 गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये 3 प्रकारचे बल, सहज, कालज आणि युक्तिकृत असे 3 प्रकारचे बल. सहज, कालज आणि युक्तिकृत असे 3 प्रकारचे बल सांगितलेले. सहज म्हणजे काय, सहजम यश शरीर सत्वयो प्राकृतम, की एखाद्याच्या शरीर आणि सत्व एखाद्याचा सहजच बलवान असतो. म्हणजे आता आपण बघतो की एखाद्या व्यक्ती जन्मापासूनच चांगल्याच बलाचा असतो, तो काही विशेष काहीच करत नाही, तर त्याला सहज बल म्हणतात. दुसरा आहे कालकृत बल. कालकृत बल म्हणजे काय, की ऋतुविभागज आणि वयविभागज म्हणजे वयकृतम, की तरुण वयामध्ये कुठलाही व्यक्ती सहजच बलवान असतो, की तोच व्यक्ती म्हातारपणामध्ये कसा होईल, दुर्बल होईल. तोच व्यक्ती लहानपणी कसा असतो, दुर्बल असतो, पण तरुणपणी तोच व्यक्ती बलवान असतो. आणि दुसरा आहे ऋतूनुसार, म्हणजे कालकृत बल जे आहे, कालज बल, तर ऋतूमध्ये म्हणजे की जसं आपण माहिती आहे ऋतुचर्या अध्यायात पाहिलं आपण की वर्षा आणि ग्रीष्म ऋतू जर असतील तर त्या ऋतूमध्ये बल कमी असतं. वर्षा आणि ग्रीष्म ऋतूमध्ये बल हे कमी असतं आणि हेमंत शिशिरात बल हे चांगलं असतं. तर हे 2 प्रकार झाले कालज बलाचे. आणि तिसरं युक्तिकृत बल, म्हणजे एखाद्याचा बल नाही आहे पण आहार, चेष्टा, म्हणजे त्यांनी व्यायाम चांगला केला, आहार चांगला घेतला, तर त्याला बल प्राप्त होतं, चांगले बल त्याला मिळू शकतो तो. तर हे 3 प्रकारचे बलाचे प्रकार आहेत, सहज, कालज आणि युक्तिकृत. त्यानंतर आहेत 3 आयतन. 3 आयतन. आयतन म्हणजे काय, तर रोगांचे
कारणं, रोगांचे कारणं. तर त्रिविध आयतनानी, तर त्यात काय आहेत? कर्मणः कालस्य च अतियोग अयोग मिथ्यायोग, की काल, अर्थ आणि कर्म यांचे, काल, अर्थ आणि कर्म यांचं हीन, अति आणि मिथ्यायोग, हीन, अति आणि मिथ्यायोग हे आयतन म्हणजे रोगांचे कारण आहेत. मग आता याच्यामध्ये इंद्रियांचा अतियोग, हीनयोग, मिथ्यायोग सुरुवातीला दिलेला आहे, की दर्शनम अतियोग म्हणजे काय? तत्र अति प्रभावताम दृश्यानाम अतिमात्रम दर्शनम, की एखादी गोष्ट खूप जास्त प्रमाणामध्ये बघणे, की मोबाईल बघत बसणे, टी व्ही बघत बसणे, तर याला काय म्हटलेलं आहे? तर याला अतियोग म्हटलेलं आहे, याला अतियोग म्हटलेलं आहे. काहीच न बघणे याला अयोग म्हटलेलं आहे, की काहीच बघायचं नाही, हा अयोग आहे. इथे मिथ्यायोग मात्र नीट लक्षात ठेवण्यासारखा आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये मिथ्यायोग नीट लक्षात ठेवण्यासारखा आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे, की अतिश्लिष्ट, अतिविप्रकृष्ट, रौद्र, भैरव, अद्भुत, द्विष्ट, बिभत्स, विकृत अशा गोष्टी त्रासनादी रूपदर्शनम मिथ्यायोग, म्हणजे हे सगळं बघणं, खूप बघणं इज अतियोग, काहीच न बघणं इज हीनयोग. पण जे बघू नये ते बघणं, म्हणजे की बिभत्स काहीतरी विकृत पाहिलेलं आहे, घाणेरडं, म्हणजे जसं काय म्हणता येईल आपल्याला त्याला, की एखाद्या वेळी आपण बघतो ॲक्सिडेंट झाल्यावरचं जे चित्र असतं, असे जे चित्र किंवा अशा ज्या गोष्टी आहेत, किंवा पिक्चरमध्ये काहीतरी खूप भयानक हिंसक काहीतरी दाखवतात, तर ते जे आहे हे मिथ्यायोग आहे. तर हा मिथ्यायोग नीट लक्षात ठेवा. हीनयोग, अतियोग तर एकदम सोपा आहे. तर अशाच पद्धतीने मग याचा दिलेला आहे त्यांनी श्रवणाचा, की अतिमात्रात काहीतरी ऐकणे, हेडफोन घालून ऐकत बसलाय दिवस रात्र, तर तो अतियोग आहे. न ऐकणे काहीच, तो अयोग आहे. काहीच न ऐकणे हेच अयोग आहे. आणि परुष म्हणजे क्लेशकारक काहीतरी, कुणी आपल्याला टोचून बोललं, टॉन्ट मारले, वाईट बोललं, तर ते ऐकणं सगळं म्हणजे हा मिथ्यायोग आहे. मग अशाच पद्धतीने गंधाच्या बाबतीमध्ये आहे, की खूप जास्त प्रमाणात गंध घेणं अतियोग, न घेणं अयोग. आणि पुती म्हणजे सडलेले, द्वेषजन्य, कसे तरी विकृत असे गंध घेणं, तो आहे मिथ्यायोग. रसनेंद्रियाचं पण तसंच सांगितलेलं आहे त्यांनी, की खूप जास्त खाणं, कमी खाणं. आणि यांचा मिथ्यायोग अजून नीट लक्षात ठेवा, की अष्टविध आहार विधी विशेषायतन जे विमानस्थानामध्ये आलेले आहेत, अष्टविध विधी विशेषायतनमध्ये विमानस्थानात जे आलेले आहेत आहार विधी विशेषायतन, त्यातला राशी हा सोडून उरलेले 7 गोष्टींचं पालन न करणं हीच मिथ्यायोग आहे. राशी, आता राशी कशामध्ये येईल? राशी हा जास्त घेतली तर अतियोगमध्ये येईल, कमी घेतली तर अयोगमध्ये येईल. पण उरलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या सगळ्या तुमच्या याच्यामध्ये येतात, काय? मिथ्यायोगामध्ये. तर तिथे एक MCQ तयार होतो, की राशी सोडून इतर आहारविधी विशेष आयतनामधल्या गोष्टींचं पालन न करणं हीच मिथ्यायोग आहे. आणि असंच स्पर्शनेंद्रियाचं पण दिलेलं आहे, की खूप जास्त स्नानबिन पाण्याने करत राहणं इज अतियोग, काहीच स्पर्श न घेणं इज अयोग, आणि थंड गरमचा क्रम न पाळणं, किंवा विषम स्थानावर बसणं, काहीतरी आघात लागणं, तर अशा सगळ्या गोष्टी होणं, विषारी वायूचा संपर्क होणं, हा स्पर्शनेंद्रियाचा मिथ्यायोग त्यांनी सांगितलेला आहे. मग या ठिकाणी स्पर्शनेंद्रियाचं वर्णन केलेलं आहे चरकांनी, आणि त्यांनी म्हटलेलं आहे तत्र एक स्पर्शनेंद्रिय इंद्रियानाम इंद्रिय व्यापक, म्हणजे सगळ्या इंद्रियांना व्यापून असलेलं असं ते इंद्रिय. म्हणजे तुम्ही नेत्रेंद्रिय म्हणजे चक्षुरेंद्रिय म्हणा, तरी त्या चक्षुरेंद्रियामध्ये स्पर्शनेंद्रिय आहेच. तुम्ही श्रोत्रेंद्रिय म्हणा, त्याच्यातही स्पर्शनेंद्रिय आहे. शेवटी काय होतं, तुमचा जो काही शब्द आहे त्या शब्दाचा स्पर्श होतो श्रोत्रेंद्रियाला, बरोबर आहे. शब्दांच्या ध्वनी लहरींचा स्पर्श होतो, आणि तो स्पर्श त्या श्रोत्रेंद्रियांनी पकडला जातो. म्हणजे थोडक्यात काय, स्पर्शनेंद्रिय हे इंद्रियानाम इंद्रिय व्यापक, की इंद्रियांना सुद्धा व्यापक असलेलं, व्याप्त करणारं इंद्रिय आहे. आणि चेतस समवायी म्हणजे मनाशी समवाय संबंध असलेलं. आता हे सगळं पाठ करायची गरज नाही मित्रांनो. आता कसं सांगू मी तुम्हाला, की एकदम सोपं आहे. चेतस समवायी, तुम्ही आम्हाला सांगा स्पर्शनेंद्रिय आहे. आता सगळेच इंद्रिय आहेत. आता डोळ्यात बोटं घातले आपण, तर आपल्याला छान वाटतं का? नाही वाटत. कानात बोटं घातले तर चांगलं वाटतं का? नाही वाटत. पण तेच स्किनवर हळुवारपणे आपण असं संवाहन केलं तर आपण काय म्हणतो, हा छान वाटलं रे, अजून कर मला. तर अजून कर, का बरं? कशाला छान वाटलं? हृदयाला छान वाटलं, यकृताला छान वाटलं, प्लीहेला छान वाटलं,
कशाला छान वाटलं? मनाला छान वाटलं. मनाला एकदम रिलॅक्स वाटलं. तर स्पर्शनेंद्रिय काय आहे? चेतस समवायी, मनाशी समवाय संबंध असलेला आहे. म्हणजे स्पर्शनेंद्रिय आणि मन काही वेगळं नाहीच आहे, ते त्यांचे हे जवळचा संबंध आहेच आहे त्याचा. तर ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि याच्यातच परत आपल्याला याआधी पण होऊन गेलेलं आहे सात्म्याची व्याख्या, पण सात्म्यार्थ उपशयार्थ, सात्म्य इज इक्वल टू उपशय, सात्म्य इज इक्वल टू उपशय, हे एकमेकांचे पर्याय सांगितलेले आहेत, सात्म्य आणि उपशय. पुढे जाऊया. त्यानंतर मग शरीराचे मिथ्यायोग सांगितले आहेत. वेगधारण किंवा जबरदस्ती वेगाचं उदाहरण, विषमस्खलन, आगम, पतन, अंगप्रणिधान वगैरे वगैरे, ह्या सगळे शारीर मिथ्यायोग आहेत. त्यानंतर मग मानस मिथ्या वाघ मिथ्यायोग की बोलण्याचे, शरीर कर्मना, शरीरा, मनसा आणि वाचा, अशा तीन गोष्टी सांगितल्या जातात की शरीराने, मनाने आणि वाचेने. तर वाचेचे मिथ्यायोग काय आहेत? तर सूचक, अनृत, अकाल, कलहप्रिय, हे सगळे जे बोलणं आहे की सूचक म्हणजे टोचून बोलणं, किंवा अनृत म्हणजे खोटं बोलणं, अकाल म्हणजे वेळ नसताना बोलणं, कलहप्रिय म्हणजे भांडण होईल असं बोलणं. तर हे सगळे वागेचा मिथ्यायोग आहे, म्हणजे बोलण्याचा मिथ्यायोग. हे शरीराचे मिथ्यायोग होते, वागचे म्हणजे बोलण्याचे मिथ्यायोग. आणि भय, शोक, क्रोध, लोभ, मोह वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? तर हे मनाचे मिथ्यायोग आहेत. तर हे भय, क्रोध, शोक, लोभ, मोह, मान, ईर्ष्या, तर हे सगळ्या गोष्टी मनाचे मिथ्यायोग चरकांनी सांगितलेले आहेत. त्यानंतर मग ह्या तीन गोष्टी ज्या आहेत की हीन, मिथ्या आणि अतियोग, या काला, अर्थ आणि कर्माचे, ते यांना प्रज्ञापराध असं म्हटलं जातं. यांना प्रज्ञापराध असं म्हटलं जातं. तर ती ही ओळ रेफरन्स म्हणून महत्त्वाची आहे. याच्यावर रेफरन्स एखाद्या वेळी श्लोक म्हणून विचारला जाऊ शकतो की त्रिविध विकल्पम त्रिविधमेव कर्म डॅश डॅश इति व्यवस्थित, तर प्रज्ञापराध इति व्यवस्थित. त्यानंतर आहे काल म्हणजे परिणाम. तर या कालाचा ही नाती आणि मिथ्यायोग कसा होतो, या कालाचा ही नाती मिथ्यायोग कसा होतो, तर ते या ठिकाणी दिलेलं आहे की थंडीमध्ये खूप थंडी पडणं इज अतियोग, थंडीत कमी थंडी पडणं इज हीनयोग, आणि थंडीमध्ये पाऊस पडणं इज मिथ्यायोग, थंडीमध्ये पाऊस पडणं इज मिथ्यायोग. असं प्रत्येक ऋतूच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगता येईल की ज्या ऋतूची लक्षणं आहेत ती न दिसता भलत्याच ऋतूची लक्षणं दिसायला लागली तर तो असतो मिथ्यायोग. पाऊस पडला तर खूपच पाऊस पडणं इज अतियोग, पाऊसच न पडणं इज हीनयोग, आणि पावसाळ्यात खूप ऊन पडणं कडक इज मिथ्यायोग. तर काल म्हणजे परिणाम, काल म्हणजे परिणाम. तर आता हे काही पर्याय तुम्हाला पाठच करावे लागणार. काल म्हणजे परिणाम, जसं आत्ता चालू होतं करण म्हणजे इंद्रिय. तर हे जे काही पर्याय आलेले आहेत, त्या पर्यायांसाठी जर सेपरेट पान केलं आपण डेडिकेटेड, तर साधारण 2 पानं लागतात त्याला सगळे, कारण खूप सारे पर्याय येत जातात. पण मग आपल्याला हे सगळे परफेक्ट होतात. आणि असा एखादा पर्यायावर एखादा प्रश्न विचारला तर मग आपला चुकायचा प्रश्नच येत नाही. मग असात्मेंद्रियार्थ संयोग, प्रज्ञापराध आणि परिणाम, तर ह्या तीन गोष्टी हे जे आहेत तर ह्या वेगवेगळ्या आजारांसाठीचे कारणं सांगितलेली आहेत. असात्मेंद्रियार्थ संयोग, प्रज्ञापराध आणि परिणाम. तर हे जर विषम झाले तर आजार होतात, आणि हे सम राहिले तर मात्र प्रकृती टिकून राहते, म्हणजे आरोग्य टिकून राहतं. त्यानंतर मग हे याच्यानंतर पुढचे 3 असलेले विषय आहेत. त्रयोरोगा, 3 प्रकारचे आजार, निज, आगंतू आणि मानस. निज म्हणजे आपल्याला माहिती आहे की स्वतः दोष प्रकुपित होऊन, आगंतू म्हणजे आघात वगैरे कारणांनी झालेले, आणि तिसरे आहे मानस. निज, आगंतू आणि मानस हे 3 प्रकारचे आजार आहे. निज म्हणजे काय, तर त्याला सांगितलेलं आहे त्यांनी शारीर दोष समुत्थ. तर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की बाबा शारीर दोष समुत्थ व्याधियों को क्या कहते हैं, निज व्याधी, आगंतू व्याधी की मानस व्याधी. तर आणि आगंतू कसे आहेत, तर विष, वायू, अग्नी, प्रहार या सगळ्यामुळे झालेले ते आगंतू आहे. आणि मानस कसे आहेत, तर मस्त त्यांनी व्याख्या दिलेली आहे, खूप छान व्याख्या दिलेली आहे. पुनर्इष्टस्य अलाभात, लाभात अनिष्टस्य उपजायते. जे हवं ते नाही मिळालं आणि जे नको होतं तेच मिळालं तर मानसिक आजार होतात. जे नको होतं ते मिळालं, जे हवं होतं ते नाही मिळालं, है ना. इष्टस्य अलाभात आणि अनिष्टस्य लाभात. तर ही कारणं त्यांनी मानसविकाराची सांगितलेली आहे. म्हणजे MBBSला
ॲडमिशन हवं होतं, नाही मिळालं, बरोबर आहे. आणि औरंगाबादला ॲडमिशन नको होतं पण औरंगाबादलाच मिळालं आहे ना. तर असे जे आहे तर ते मानसविकाराचा हेतू, हे उदाहरण सांगितलं बरं का, स्वतःला लावून घेऊ नका. त्यानंतर श्लोक नंबर 47, मानसं प्रति भैषज्यम त्रिवर्गस्य अन्वेक्षणम. मानसं प्रति भैषज्यम त्रिवर्गस्य अन्वेक्षण. मग हे मानसिक आजार झाले तर त्याच्यात काय आहे, त्रिवर्गस्य अन्वेक्षणम, 3 वर्ग कोण आहे, धर्म अर्थ काम, याचा अन्वेक्षण म्हणजे याचा विचार केला पाहिजे. तद्विद्य सेवा, त्या विषयातल्या तज्ज्ञ व्यक्तीची, त्या विषयातला जो कोणी तज्ज्ञ असेल त्याची सेवा केली पाहिजे, म्हणजे त्याच्याकडून ज्ञान घेतलं पाहिजे. आणि विज्ञानम आत्मादिनांच सर्वशः, की स्वतःचा विचार करायला पाहिजे, स्वतःचा सगळ्या आत्म्याचा, आपण कोण आहोत, इथे का आलो आहोत, याचा सगळा विचार करायला पाहिजे. इथे एक केस खरं सांगायला आवडेल तुम्हाला. एक इंजिनिअरिंगचा मुलगा होता, खूप हुशार होता, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला लागला. आणि मग फर्स्ट इयरला काय झालं, काही मुलं त्याला विनाकारण चिडवायला लागली, असेच काहीतरी नावावरून आणि याच्यावरून काहीतरी रंगावरून अशी चिडवता मग काही दिवसांनी त्याला एवढा कॉम्प्लेक्स आला, एवढा जास्त कॉम्प्लेक्स आला की तो कॉलेजलाच जाईना. मग आईला वाटलं जात नसेल, काही प्रॉब्लेम असेल. मग 2 महिने झाले, 4 महिने, तो जाईच ना. मग त्याचं सेमिस्टर बुडालं. मग ते डॉक्टरकडे घेऊन गेले आणि मग काही केलं, तो जातच नव्हता. आणि बरेच त्याला ट्रीटमेंट देऊन तो म्हणायचा, नको, मला चिडवतात, मला मुलं चिडवतात. एवढ्या कारणासाठी त्यांनी गव्हर्नमेंट कॉलेजला लागलेला नंबर, म्हणजे ते सगळं ॲडमिशन त्याचं असताना आणि सगळं मार्क मिळूनसुद्धा मग तो जातच नव्हता कॉलेजला. मग ती माझ्याकडे घेऊन आली. त्याच्या काउन्सिलिंगचे बरेच सेशन आपल्याला करावे लागले आणि त्याचा सगळ्यांचा जो फोकस होता तो हाच होता. कारण त्याला काही खरं तर मानसिक आजार काही जडला होता का, तर नाही, तो नव्हता. तर तिथे मानसं प्रति भैषज्यम त्रिवर्गस्य अन्वेक्षणम. मग मी त्याला हे धर्म अर्थ काम याच गोष्टीवर काउन्सिलिंग मेनला केलं की बाबा तुझं कर्तव्य काय आहे, तुला काय वाटतं. त्यानंतर अर्थ, तुला काय वाटतं, तू पैसा कधी मिळवावा, किती दिवस तू आईवडिलांच्या जीवावर जगावं. तिसरं काम, म्हणजे तुला काय वाटतं, तुझं लग्न झालं पाहिजे, नाही झालं पाहिजे, काय झालं पाहिजे, कसं वाचलं पाहिजे, मग अशी जी कंडिशन आहे त्याच्यात ती होईल का, वगैरे वगैरे. मग तद्विद्य सेवा, मग तुला काय वाटतं, तुझा या क्षेत्रातला तुला काय व्हायचं, इंजिनिअरिंग व्हायचं, त्यातला आयडॉल कोण आहे तुझा. मग त्या व्यक्तीने काय केलं असेल, त्याला कोणी चिडवलं असलं असतं त्याच्या कॉलेजमध्ये, तर तो घरी बसला असता का, वगैरे. तर अशा पद्धतीने बरेच दिवस त्याला समजून सांगून मग नंतर तो मुलगा कॉलेजला जायला लागला. तर अशा पद्धतीने आपल्याला हे करावं लागतं, मानसं प्रति भैषज्यम. तर हे नीट लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, हे सगळी उदाहरणं सांगतो म्हणजे मी किती प्रॅक्टिसमध्ये भारी गोष्टी करतो हे सांगायचं नसतं, तर तुम्हाला या उदाहरणांच्या अनुषंगाने हे सगळं लक्षात राहावं. म्हणजे माझा प्रयत्न असा असतो, मला माहिती आहे मी खूप डिटेल शिकवतो, थोडंसं शॉर्टमध्ये पटापट हे महत्त्वाचं आहे, इथे हे महत्त्वाचं, तिथे ते महत्त्वाचं, असं मी सांगून पुढे जाऊ शकतो खरं तर. पण मला असं वाटतं की त्यातलं प्रत्येक गोष्ट बारकावा तुम्ही जर नीट ऐकलं लेक्चर, तर तुम्हाला पुढे फार कमी मेहनत घ्यायची गरज पडली पाहिजे, डोक्यामध्ये असं फिक्स बसून गेलं पाहिजे, असा माझा त्यामागचा हेतू असतो. चला पुढे जाऊया. 3 प्रकारचे रोगमार्ग सांगितलेले आहेत पुढे. त्रयोरोगमार्ग, पहिली आहे शाखा, मर्मास्थी संधी आणि कोष्ठ. 3 रोगमार्ग कोणकोणते, नंबर 1 शाखा, नंबर 2 मर्मास्थी संधी आणि नंबर 3 हे आहे कोष्ठ. शाखा, मर्मास्थी संधी आणि कोष्ठ. मग आता शाखा कशाला म्हणायचं, तत्र शाखा रक्त आदयो धातवस्त्वक्च, म्हणजे त्वचा आणि रक्तादी धातू. रक्त आदी म्हणजे रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. तर हे सगळे धातू म्हणजे काय झालं, ही झाली शाखा. आणि त्वचा, इथे रसधातू नाही म्हटलेलं तर त्वचा म्हटलेलं. आता बऱ्याच ठिकाणी हे नीट लक्षात ठेवा. आपल्याला सारता सांगताना पण विमानस्थानामध्ये त्यांनी त्वक सारता सांगितली, रस सारता नाही सांगितलेली. तर इथे पण रक्तादी धातू आणि त्वचा असं म्हटलेलं आहे, तो बाह्य रोगमार्ग. त्यानंतर मग मर्मास्थी संधी म्हणजे काय, त्याच्या नावातच आहे मर्म. मग कोणकोणते मर्म आहेत, तर सगळे 108 मर्म, पण त्यातल्या त्यात विशेष महत्त्वाचे बस्ती, हृदय, मूर्धा, आदीमध्ये सगळे आले. तर हे 3 महत्त्वाचे मर्म त्यांनी सांगितले की बस्ती, हृदय आणि मूर्धा, हे 3 मर्म. आणि संधी म्हणजे काय, अस्थि संधयो, अस्थि संयोगास तत्र उपनिबद्धश्च स्नायू कंडरा. अस्थींचे संधी आणि त्या संधीशी संबंधित असलेले स्नायू कंडरा, या सगळ्या गोष्टी. तर हा आहे मर्मास्थी संधी, म्हणजे मर्म पण आले त्याच्यात आणि अस्थींचे संधी आणि त्याच्याशी निगडीत असलेल्या सगळ्या गोष्टी. तर हा मध्यम रोगमार्ग आहे. आणि कोष्ठ म्हणजे परत महास्त्रोत, हा परत त्याचे पर्याय आलेले आहेत बघा कोष्ठाचे.
कोष्टाचा पर्याय आलेला आहे महास्रोत. त्यानंतर शरीर मध्य, महानिम्न, आमपक्वाशय. तर हे सगळे त्याचे पर्याय शब्द आहे. पर्याय शब्द त्याचे आलेले आहेत. काय काय शब्द आहेत पर्याय त्याचे? तर महास्रोत, शरीर मध्य आणि महानिम्न. आणि त्यालाच आभ्यंतर रोगमार्ग सुद्धा म्हटलेला आहे. त्यालाच काय म्हटलेलं आहे? आभ्यंतर रोगमार्ग सुद्धा म्हटलेलं आहे. तर असा बाह्य, मध्यम आणि आभ्यंतर असे 3 रोगमार्ग सांगितलेले आहेत. त्यानंतर मग शाखागत म्हणजे बाह्य रोगमार्गाचे आजार काय काय त्याची लिस्ट पण त्यांनी देऊन ठेवलेली आहे. तर गंड, पीडका, अलर्जी, अपची, चर्मकील, अधिमांस, कुष्ठ, व्यंग हे सगळे विकार. आणि नंतर 5 आजार दिलेले आहेत त्यांनी: विसर्प, शोथ, गुल्म, आर्ष आणि विद्रदी. तर ह्या ज्या आहेत विसर्प, शोथ, गुल्म, आर्ष, विद्रदी हे 5 आजार तुम्हाला आभ्यंतर रोगमार्गात पण येतात आणि हे बाह्य रोगमार्गात पण येतात. तर हे दोन्हीकडे असतात. म्हणजे बाह्य आरशा असतील तर ते बाह्य रोगमार्गाचे, आभ्यंतर आरशा असतील तर ते आभ्यंतर रोगमार्गाचे. तसंच विद्रदी, बाह्य विद्रदी असेल तर ती बाह्य रोगमार्गाची, आभ्यंतर विद्रदी जर असेल तर ती आभ्यंतर रोगमार्गाची. तर अशा हे 5 आजार मात्र दोन्ही मध्ये आहेत. तर हे 5 संख्या आणि हे आजार नीट लक्षात ठेवा: विसर्प, शोथ, गुल्म, आर्ष आणि विद्रदी. विसर्प, शोथ, गुल्म, आर्ष, विद्रदी लक्षात ठेवायला अवघड नाही आहेत तसे. त्यानंतर मग मध्यम रोगमार्गाचे आजार हे नीट लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचे आहेत. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं येतं पक्षवध म्हणजे पक्षाघात, पक्षग्रह, अपतानक, आर्दित, शोष, राजयक्ष्मा. आता बघा, आता हे सगळे आजार जर पाहिले तर कशाशी संबंधित आहेत? एक तर मर्माशी, एक तर अस्थींशी किंवा अस्थींशी संबंधित स्नायू कंडर. आता पक्षवध किंवा पक्षग्रह, अपतानक म्हटलं तर हे सगळे स्नायू आणि कंडरांशी संबंधित आजार आहेत. जर तुम्ही नीट लक्ष देऊन त्यांच्या संप्राप्ती वाचल्या, जर तुम्ही त्यांच्या संप्राप्ती नीट लक्ष देऊन वाचल्या तर तुम्हाला लक्षात येईल की हे सगळे स्नायू आणि कंडरा यांच्याशी संबंधित आजार आहेत. म्हणून हे मध्यम रोगमार्गाचे आहेत. आर्दित पण तसाच आहे. आता इथे फक्त शोष आणि राजयक्ष्मा या 2 आजारांचं काही लॉजिक कळत नाही, कारण हे ना तर मर्म आहे ना अस्थिंशी संधीशी संबंधित आहेत. त्याच्यामुळे शोष आणि राजयक्ष्मा या दोघांना नीट लक्षात ठेवा, यांना नीट लक्षात अंडरलाईन करून ठेवा, कारण हे मध्यम रोगमार्गाचे आजार आहेत. पण याचं त्यांनी जी व्याख्या दिलेली आहे मर्मास्थी संधी, तर त्याच्यामध्ये असं काही फुफ्फुस मर्म सांगितलेलं नाही किंवा राजयक्ष्मा फुफ्फुसात होतो असंही सांगितलेलं नाही किंवा कुठल्या विशिष्ट मर्माशी संबंधित पण आजार नाही आहे किंवा संधीशी स्नायूकंडरांशी संबंधित पण तसा तो आजार नाही आहे. पण तरी शोष आणि राजयक्ष्मा हा मध्यम रोगमार्गामध्ये आहे. आणि मग बाकी आस्थी संधी, शूल, गुदभ्रंश. गुदभ्रंश हा का बरं मध्यम रोगमार्गाचा आहे? कारण गुदा काय आहे? गुदा हे मर्म आहे. तर त्याच्यामुळे गुदभ्रंश, संधिशूल म्हणजे सगळे आमवात, संधिगत वात, वातरक्त हे सगळे काय येतील? मध्यम रोगमार्गाचे. आणि त्या व्यतिरिक्तही सगळे शिरोरोग. तर शिर काय आहे? शिर हे मर्म आहे. तर त्याच्यामुळे सगळे शिरोरोग हे मध्यम रोगमार्गाचे. त्यानंतर बस्तीशी संबंधित जे काही आजार आहेत, बस्तीशी संबंधित आजार, तर ते सगळे पण मध्यम रोगमार्गाचे. म्हणजे प्रमेहासारखे आजार ते पण मध्यम रोगमार्गामध्येच येणार. तर ते पण तिथे त्यांनी पुढे दिलेलं आहे की शिरोहृद बस्तीरोगा, शिरोहृद आणि बस्तीरोग हे काय आहेत? तर हे पण मध्यम रोगमार्गाचे आजार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे की शिरोहृद आणि बस्तीरोग हे मध्यम रोगमार्गाचे आजार. आणि मग आभ्यंतर रोगमार्गाचे काय काय आहेत? तर आभ्यंतर रोगमार्गाचे आजारामध्ये ज्वर, अतिसार, छर्दी, आलसक, विसूचिका, श्वास, हिक्का, उदर, प्लीहा वगैरे वगैरे हे सगळे कोष्ठामध्ये जे होणारे आजार आहेत. आणि ते 5 आजार जे बाह्य आणि आभ्यंतर दोन्हीकडे असतात. तर अशा पद्धतीने ह्या आजारांची नावं ही नीट लक्षात ठेवा. ह्याच्यावर नेहमी प्रश्न असतात की कुठला आजार कुठल्या रोगमार्गाचा आहे. त्यानंतर मग 3 प्रकारचे वैद्य सांगितलेले आहेत. भीषक छद्मचर वैद्य 1, नंबर 2 सिद्धसाधित, नंबर 2 आहे सिद्धसाधित, आणि नंबर 3 आहे वैद्य गुणयुक्त वैद्य. वैद्य गुणयुक्त वैद्य. आता छद्मचर वैद्याचे काय लक्षण आहेत?
तर वैद्य भांड औषधे पुस्ते पल्लवेर अवलोकने लभंते ये भेषक शब्दम ज्ञाते प्रतिरूपका, की वैद्यासारखा वेश घ्यायचा आणि त्याच्यासारखे भांड पुस्तक संहिता ग्रंथबिंत ठेवायचे, खलबत्ते ठेवायचे, त्याच्यासारखे चूर्ण भस्म पुड्या बिड्या अशा बांधून ठेवायचे आणि म्हणायचं मी वैद्य आहे, मी वैद्य आहे. तर तसा जो असतो तो छद्मचर वैद्य असतो. म्हणजे बरेचसे मोठ्या शहरातले कंपाऊंडर आपल्या गावात जाऊन नंतर प्रॅक्टिस करायला लागलेले आहेत. तर ते जे आहेत ते छद्मचर वैद्य, म्हणजे टोटल ते काय असतात, क्वॅक असतात. क्वॅक म्हणजे बोंधू, डिग्री नाही काही नाही, फक्त पाहिलेलं असतं हे असं असं असतं आणि जाऊन स्वतःचं चालू करतात. तर हे आहेत छद्मचर वैद्य. नंबर 2 दुसऱ्या प्रकारचे वैद्य काय आहेत, तर ते आहेत श्री यशो ज्ञानसिद्धानां व्यपदेशात द्विधा वैद्य शब्दम लभंते ये ज्ञेयता असते स्नेदे, की श्री यश ज्ञान सिद्धानां व्यपदेशात तद्विद्या वैद्य शब्दम लभते, की एखाद्या खूप मोठं मला ज्ञानी यशस्वी आणि सिद्ध व्यक्तीने काहीतरी मला दिलंय महान ज्ञान आणि त्याच्यामुळे मी वैद्य झालेलो आहे. जसं थोडक्यात हे सगळे बाबा बुवा जे आहेत ते स्वतःच, आता रामदेव बाबा, तर रामदेव बाबा स्वतः सांगतात की हे असं असं आहे, मी आहे वैद्य. त्यांच्याकडे डिग्री आहे का नाही आहे, तर हे सिद्ध साधित वैद्य आहेत की बाबा मला खूप ज्ञान प्राप्त झालेलं आहे एखाद्या ठिकाणाहून इकडून तिकडून. तर हे असे सिद्ध साधित, म्हणजे हे चरकांच्या काळापासून होते. चरकांच्या काळापासून हे लोक असे होते की जे स्वतःला वैद्य समजतात. आता 4 आसनं करायचेमध्येच सांगायचं बाबा आवळा ज्यूस घ्या आणि कोरफडीचा ज्यूस घ्या. तर अशा पद्धतीचे जे आहेत ते सिद्ध साधित. आता इथे नीट MCQ नीट लक्षात ठेवा. इथे MCQ नीट लक्षात ठेवा की इथे जर प्रश्न विचारला सिद्ध साधित वैद्य हा योग्य असतो का अयोग्य असतो, तर हा अयोग्य वैद्य असतो आहे ना. आपल्याला वाटेल सिद्ध साधित म्हणजे कुठून तरी भारी आहे, तर असं नाही आहे. तर सिद्ध साधित म्हणजे सेल्फ डिक्लेअर वैद्य असतात ते. आणि मग तिसरा जो असतो खरा प्रयोग ज्ञान विज्ञान, ज्यांनी वेळेवर आपले कंपायलेशन कंप्लीट केलेले असतात, लेक्चर्स अटेंड केलेले असतात, क्लासेस अटेंड केलेले असतात आणि परीक्षा देऊन जो पास झालेला असतो तो जीविताभिसर वैद्य, तो वैद्य गुणयुक्त वैद्य किंवा त्यालाच जीविताभिसर वैद्य म्हणतात. आता याच्या आधी पण आपण वैद्यांचे काही प्रकार पाहिले होते, जसं की राजवैद्य कुणाला म्हणायचं, वैद्याचे गुण पाहिले होते. तर तसंच इथे जीविताभिसर वैद्य. तर ह्या सगळ्यांचं नीट लक्षात ठेवा की राजार्ह वैद्य कोण आहे, उत्तम वैद्य कोण आहे, त्याच्यानंतर जीविताभिसर वैद्य कोण आहे. तर ही सगळी लक्षणे यांची इथे आहेत. नंतर 3 प्रकारची औषधं आलेली आहेत, दैव व्यपाश्रय, युक्ती व्यपाश्रय आणि सत्वावजय. तर दैव व्यपाश्रयामध्ये काय काय येतं, तर मंत्र, हे नीट लक्षात ठेवा. दैव व्यपाश्रय म्हणजे देवाच्या अधीन, तर तेही चिकित्सा आपण वैद्य करत नाहीत, पण मंत्र, एखाद्या मंत्राचा जप करणं, त्यानंतर औषधी, मणी, मंगल, बळी देणं एखाद्या गोष्टीचा, उपहार देणं, होम करणं, नियम करणं, बाबा मी इतके दिवस प्रदक्षिणा मारेल वगैरे, प्रायश्चित्त करणं, उपवास करणं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर प्रणिपात गमन म्हणजे तीर्थयात्रेला वगैरे जाणं, तर हे सगळे जे आहेत हे काय आहेत, तर ह्या दैव व्यपाश्रय चिकित्सा आहे. तर याच्यामध्ये मंत्र, औषधी, मणी, मंगल, बली वगैरे हे एवढं नीट लक्षात ठेवा की प्रायश्चित्त, उपवास, तर ही दैव व्यपाश्रय चिकित्सा. नंतर युक्ती व्यपाश्रय चिकित्सेमध्ये 2च गोष्टी येतात, ते म्हणजे आहार आणि औषधांची योजना, की आहाराचे पथ्य आणि हे औषधं जी आपण प्रॅक्टिस जनरली करतो ती युक्ती व्यपाश्रय चिकित्सा करतो. पेशंट आला की त्याला औषध देतो, त्याला पथ्य सांगतो हे खा हे खाऊ नका, तर आहार आणि औषधीची योजना म्हणजे युक्ती व्यपाश्रय चिकित्सा. आणि सत्वावजय म्हणजे अहितेभ्यो अर्थेभ्यो मनोनिग्रह, तर ही पण व्याख्या महत्त्वाची आहे. अहितेभ्यो अर्थेभ्यो, अहितकर अर्थापासून मनाला दूर ठेवणं इज सत्वावजय चिकित्सा, इज सत्वावजय चिकित्सा. त्यानंतर परत 3 प्रकारच्या चिकित्सा आहेत सांगितलेल्या, त्या म्हणजे अंतःपरिमार्जन, बहिःपरिमार्जन आणि शस्त्रप्रणिधान. अंतःपरिमार्जन, बहिःपरिमार्जन आणि शस्त्रप्रणिधान. तर अंतःपरिमार्जन म्हणजे जे जे शरीराच्या आत प्रविष्ट होतं, यदंत शरीरम अनुप्रविश्य औषधम, की जे शरीराच्या आत जातं, मग ते तोंडातून जावं, मग ते कानातून आत जावं, डोळ्यातून आत जावं, मग ते बस्ती मार्गातून आपण बस्ती दिल्याने आत जावं, मग ती उत्तर बस्ती असेल, निर्व बस्ती, अनुवासन बस्ती, शरीराच्या आत सोडणं हीच अंतःपरिमार्जन. बाहेर बहिःपरिमार्जन म्हणजे बाहेर लावणं, मग ते लेप असेल, अभ्यंग असेल, उद्वर्तन असेल, जे काही आपण बाहेरून लावू तर ते आहे बहिःपरिमार्जन. आणि शस्त्रप्रणिधान म्हणजे जिथे शस्त्र वापरला जातो, छेदन, भेदन, व्यथन आणि त्याच्या जोडीलाच क्षारकर्म, अग्नी, जलौका,
हेच पण शस्त्रकर्मामध्येच येतात. जर असं विचारलं की जलौकाचा समावेश चरकांनी कशात केलेला आहे, की क्षार, अग्नी, जलौका, तर यांचा समावेश कशात केलेला आहे, तर यांचा समावेश जे आहे तर तो शस्त्रप्रणिधानामध्येच केलेला आहे ना. तर लेखन वगैरे ते शस्त्रकर्म तर आहेच, पण जलौकावचारण हे बहिःपरिमार्जन चिकित्सा आहे का, नाही, ही शस्त्रप्रणिधान चिकित्सा आहे, ही शस्त्रप्रणिधान चिकित्सा आहे. आणि अशा पद्धतीने या अध्यायामध्ये 8 प्रकारचे त्रिकांचं वर्णन सांगितलेलं आहे. 3 प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी, 3 प्रकारच्या ऐषणा, 3 प्रकारचे व्याधींची कारणं, 3 प्रकारचे वैद्य, 3 प्रकारचे बल. तर अशा पद्धतीने त्रिकाणं अष्टत्रिकांचं वर्णन इथे आलेलं आहे. अजून एक इथे कंपॅरेटिव्हला लिहून घ्या, हेच अष्टत्रिकांचं असंच वर्णन की जे आहे ते मदात्य चिकित्सेमध्ये पण आपल्याला येणार आहे. चिकित्सा स्थानाच्या मदात्य चिकित्सा जी आहे तर त्या मदात्य चिकित्सेमध्ये पण हे अष्टत्रिक, हेच नाही आहेत ते, पण अष्टत्रिक हा शब्द जे आहे तर हा तिथे पण येणार आहे. तर हे इथे लक्षात ठेवा, मदात्य चिकित्सा. या अध्यायामध्ये एवढंच. अभ्यास करा. काही अडचण आली, काही शंका आल्या, मला बिनधास्त कधीही तुम्ही विचारू शकता. मी तुमच्यासाठी नेहमी अवेलेबल आहे. कुठल्याही प्रकारची छोट्यात छोटी शंका असेल, मोठ्यात मोठी शंका असेल, तुमच्या काही अडचणी असतील, माझ्याशी तुम्ही बिनधास्त शेअर करू शकता. तुम्ही व्हॉट्सॲपवर शेअर करा, मला फोन करा, टेलिग्रामवर शेअर करा, कशाही पद्धतीने केलात तरी चालेल. पुन्हा पुढच्या अध्यायासह लवकरच भेटूया. बाय.